नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल। संस्कारातूनच यशाचा मार्ग मोकळा होतो, प्रसन्नकुमार गुजर यांचे प्रतिपादन। श्री दत्तगुरु संस्थेचा 8वा वर्धापन दिन व सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न। गेल्या अनेक वर्षापासून कोगनोळी व परिसरामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी कोगनोळी दत्तगुरु संस्थेचा 8वा वर्धापन दिन दिनांक 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख उपस्थिती मल्लिकार्जुन आडी मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामी यांची होती। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक IPSचे कुमार पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत हे होते। व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने यथोचित असा सत्कार करण्यात आला। यावेळी दत्तगुरु संस्थेचे जनरल मॅनेजर सागर बाईकाई यांनी विषय वाचन केले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून दत्तगुरु पतसंस्थेच्या वतीने कोगनोळी व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून यश प्राप्त मिळवलेल्या गुणवंत व्यक्तींचा तसेच विक्रमी ऊस उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांचा देखील सत्कार सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दत्तगुरु संस्थेच्या गरुड भरारीचे कौतुक करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या। प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रसन्नकुमार गुजर म्हणाले, खडतर प्रवास आणि अथक कष्टातून कोगनोळीतून आपल्या संस्थेला सुरुवात करून आतापर्यंत 8 दत्तगुरु संस्था यशाच्या प्रगतीकडे यशस्वी पद्धतीने वाटचाल करीत आहेत। चेअरमन सचिन खोत व सहसंस्थापक निलेश खोत यांनी आर्थिक व्यवहाराबरोबरच माणुसकी व समाजकार्य जोपासले आहे। संस्थेच्या माध्यमातून अनेक निराधार लोकांना मदत केलेली आहे। सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वृक्षारोपणाची लागण करणे व त्यांना मोठे करण्याचे त्यांनी निगा जोपासण्याचे काम आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून केले। अनेक संस्था पैशाला पैसा जोडत गेलेल्या आहेत, पण सचिन खोत आणि निलेश खोत यांच्या मार्गदर्शनात संस्थेने सामान्यातील सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचून आपले व्यवहार व नाती जपलेली आहेत। त्यामुळेच श्री दत्तगुरु संस्था ही इतरांच्या पेक्षा प्रगतीपथावर आहे आणि इथून पुढे ही असेच प्रगतीपथावर असेल। सचिन खोत आणि निलेश खोत या बंधूंना त्यांच्या आई वडिलांकडून चांगले संस्कार मिळाले असून आपल्या शांत आणि निर्मळ स्वभावाने आपल्या यशाचा मार्ग मोकळा केलेला आहे। 8 वर्षामध्ये या संस्थेने 105 कोटींच्या ठेवी टप्पा पार केला असून काळामध्ये गावामध्ये मनामध्ये दत्तगुरु संस्था आपले स्थान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे ते यावेळी बोलताना म्हणाले। अध्यक्षीय भाषणात बोलताना सचिन खोत म्हणाले, सभासद व ठेवीदारांच्या पाठिंब्यामुळेच ही संस्था उभी राहिली असून संस्था फक्त कोगनोळीपुरतीच मर्यादित न राहता परिसरात देखील विस्तार झालेला आहे। कोणत्याही सभासद किंवा ठेवीदारांना संस्थेविषयी शंका असेल तर त्यांनी त्वरित आपल्याशी संपर्क साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल। भविष्यामध्ये दत्तगुरु संस्थेची वाटचाल मल्टीस्टेटकडे असेल असे मत व्यक्त केले। यावेळी शिवानंद स्वामी यांनी आपले मत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोत, व्हाईस चेअरमन बाळासाहेब मिर्जे, सुजय पाटील, दत्तकुमार पाटील, वैभव पाटील, केळी पाटील, जगन्नाथ खोत तसेच कोगनोळी व कोगनोळी परिसरातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, दत्तगुरु पतसंस्थेचे सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रकाश कदम यांनी केले, तर आभार अक्षय